1 फेब्रुवारी 1689 रोजी संगमेश्वर येथे शेख निजाम मुकरब खान याने अचानक हल्ला केला. छत्रपती संभाजी महाराज आणि त्यांचे सहकारी कवी कलश शूरपणे लढत राहिले, परंतु मोठ्या मुघल सैन्यामुळे त्यांना पकडण्यात आले. त्यांना औरंगजेबासमोर उभे केले गेले. औरंगजेब डोळे विस्फारत शंभूराजांचे ते बाणेदार रूप, आग ओकणारे डोळे, बल्लंड धिप्पाड शरीर, करारी मुद्रा, साखळदंडात जखडलेला तो मराठ्यांचा राजा सिंहाचा छावा सापडला म्हणून खूप आनंद व्यक्त करत होता. औरंगजेबाने शंभूराजे अन कवी कलश यांना जुने मळके फाटलेले कपडे घालून, लाकडी खोड मानेत अडकवून दोन्ही हात बांधलेले अशी त्यांची धिंड काढण्यात आली व त्यांची विटंबना करण्यात आली. औरंगजेबाने छत्रपती शंभूराजेंना इस्लाम कबूल कर, तुझ्या स्वराज्याचा गुप्त खजिना कोठे आहे, माझ्या मोगल फौजेतले फितूर तुला कोण कोण सामील आहेत, असे प्रश्न विचारले. परंतु बाणेदार छत्रपती शंभूराजेंनी ढुंकूनी त्याला दाद दिली नाही व धर्मांतरण स्वीकारले नाही. औरंगजेबाचा संताप अनावर झाला आणि त्याने त्यांचे इतके अमानुष हाल केले की त्यांचे शरीर रक्तबंबाळ झाले. औरंगजेबाला छत्रपती शंभूराजांचा स्वाभिमान आणि त्यांचे ते आग ओकणारे डोळे पाहावेना म्हणून त्याने डोळ्यात तप्त सळी टाकून त्यांचे डोळे काढले. अशा परिस्थितीतही छत्रपती शंभूराजांनी जेवण सोडले, पण जेवण नाकारताच जबरदस्तीने मुघल सैनिक त्यांच्या तोंडात अन्न घुसवत राहिले. नंतर त्यांची जीभ छाटण्यात आली. त्यानंतर त्यांच्या हाताची नखे सुद्धा उपटून काढण्यात आली. त्यानंतर एक हात, नंतर दुसरा हात छाटण्यात आला. अखेर छत्रपती संभाजी महाराजांचे क्रूरपणे तरवारीने शिर कापले. शरीराचे तुकडे तुकडे करून तुळापूर वडूच्या परिसरात फेकण्यात आले. असा डोळ्यांनी न पाहणारा, अनेक अत्याचार करून राजाची केलेली हत्या आजवर कोणत्याही राजासोबत झाली नव्हती. अशी हत्या या अशा धर्मवीर, स्वराज्यरक्षक, बलशाली, अतिपराक्रमी छत्रपती संभाजी महाराजांची करण्यात आली. अशा प्रकारे 40 दिवस साक्षात मृत्यूचे तांडव सहन करून अखेर 11 मार्च 1689 म्हणजेच आजच्या दिवशी त्यांना वीरमरण प्राप्त झाले. छत्रपती संभाजी महाराज हे शौर्य, धैर्य आणि स्वाभिमानाचे प्रतीक होते. त्यांनी स्वराज्याच्या रक्षणासाठी आपले संपूर्ण जीवन अर्पण केले. त्यांच्या बलिदानामुळे मराठा साम्राज्याचा संघर्ष अधिक मजबूत झाला. आजही संभाजी महाराजांचे जीवन आपल्याला देशभक्ती, शौर्य, धैर्य आणि स्वाभिमान यांची प्रेरणा देते. त्यामुळे मराठा इतिहासात त्यांचे स्थान अत्यंत मानाचे आणि गौरवाचे आहे.